उत्तर महाराष्ट्रात एक गाव फिरतोय मोफत व्यायामाचं व आरोग्य मार्गदर्शन करायला। त्याचं एक म्हणजे का करतोय, माझ्या फायद्यासाठी नाही करत की माझे कित्येक भाऊ ऍक्सिडेंट होऊन जिममध्ये आज डेट होते आणि माझा कुठलाही भाऊ असं म्हणजे आज बघायला गेलं खूप लोक म्हणजे शॉर्टकट बॉडी बिल्डिंग करायच्या मार्गावर आहेत, त्या व्यसनावरती जात आहेत। पण मित्रांनो मला एकच मी सांगतो, मेहनतीशिवाय पण नाही। आज मला या फील्डमध्ये 7 वर्ष झाले आणि या 7 वर्षात माझ्या आणि कधी ॲटिट्यूड आला नाही। लहानाचा मोठ्या माणसाला जय श्रीराम बोलल्याशिवाय कुठे जात नाही। मला हा जो तुम्ही पुरस्कार दिला तुमचा खूप खूप आभारी आहे आणि येत्या भावी काळामध्ये याच्यापेक्षाही अजून जास्तीत जास्त समाजसेवा करण्याचा प्रयत्न करेल। आणि माझा जेव्हा मी माझ्या जेव्हा सुरुवात केली श्रीराम यावंची स्थापना केली, पहिला एक कार्यक्रम राबवला होता आपले जे बलकाम खेळाडू आहेत त्याचा सत्कार। आणि तेव्हा मला म्हणजे आज कुणीही पुढे झालं तर त्याला म्हणजे प्रोत्साहन देणारा एकच देव माणूस पवार सर। त्या पवार सरांनी एक वाक्य सांगितलं होतं, या त्याची गरज होती, आज तो मुलगा भेटला आहे आणि आज पवार सरांच्या त्या वाक्यामुळे मला त्याचं प्रोत्साहन भेटल्यामुळे आज मी या स्थानावर आहे। तर मी या पवार सरांचा धन्यवाद, सर्व माझ्या मायबापांचा। पुण्यात ज्या गोष्टीची पोकळी होती मालपूर आमच्या बऱ्याच वेळा या गोष्टीवर चर्चा व्हायची। संघटन प्रत्येकाला काम करायची इच्छा आहे पण त्यांना एकत्र आणणार कोण? तर आज मनापासून मला आनंद झाला ते काम जितू करतोय त्याला नेहमीसाठी सदिच्छा शुभेच्छा। आणि आमच्याकडनं काही पॉझिटिव्ह घडणार असेल तर आम्ही सदैव त्याच्या पाठीशी उभा आहोत आणि केव्हाही तिने अर्धा ते आवाज द्यावा, आम्ही सदैव त्या ठिकाणी उभा आहोत।